नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत अधिक मास महात्म्यामधील अध्याय 4. अधिक मासामध्ये जर आपण अधिक मासाची पोथी पठण किंवा श्रवण केली तर आपल्या आयुष्यातील दुःख, दारिद्र्य, गरिबी ही दूर होत असते. तसेच अधिक मासाचे पुण्यफळ देखील आपल्याला प्राप्त होत असते. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. श्री अधिक मास महात्म्ये चतुर्थ अध्याय. श्री गणेशाय नमः. श्री गणराया मंगलमूर्ती वंदिली माये सरस्वती, त्या सद्गुरु चरणावरती केले अभिवादन. आता सांगतो पुढील कथा, चित्त देऊन ऐका आता. अधिक मास तो झाला येता, धाव घेत वैकुंठी. नारायण ऋषी नारदाप्रती, मनती मलमास दुःखी कष्टी. म्लान वंदने येऊन वैकुंठाप्रती, धरितसे श्रीचरण. प्रद प्रक्षाळुनी नयनाश्रुनी, काय बोले कर जोडुनी. मने वैकुंठनाथ जनी, या पतित उद्धारा देवा. धरले तुमचे चरण मी मलिन मास म्हणून, मलिन जगी कोठे मान. सारे मज धिकारती, उपेक्षिता मज सर्वांनी. मी शरण तुझे चरणी, आता नको दूर लोटुनी. दुःखी करूस आणकी, तुझा महिमा मज ठाऊक. तू दिनाचा असशी रक्षक, तू भक्त प्रतिपालक. माय बाप तूच गा, संकट येता भक्तावरी. तू धाव घेसी सत्वरी, संकटापासून भक्तादुरी. करशी तू क्षणात, तू द्रौपदीचे केले रक्षण. राखलीसी लाज धाव घेऊन, भक्तिभावे करता आक्रदन. देवा तू वसरे पूर्वीत, तू यमुनीतील कालिया मारुनी. रक्षिलेस सदया, अवघ्या गोकुळवासिया. तारुण त्या संकटी, महादवाग्नीच्या मुखातून. गोप आणि जन यांचे केलेस तू रक्षण. अग्निज्वाले मधुनी त्या, कंस तुला माराव्यासी. करी उपाये जे जे त्यासी, मोडून काढले सर्वांसी. केले संकट निवारण तू. तू त्या भक्त प्रल्हादासाठी, झालास ना नरसिंह मूर्ती. वडिला हिरण्य कशिपू शेवटी, स्तंभातून प्रकोटीने मारिले. गजराज तो मकरमुखात, अडकून पाय झाला त्रस्त. कमलपुष्पे तुझ अर्पित, करी धावा जेधवा. तेव्हा सुदर्शन चक्र हाती, धावलास घेऊन सत्वर गती. अनेक केली गजेंद्र मुक्ती, ऐसा तू का दयाळू. म्हणून आलो तुझला शरण, करी माझे दुःख निवारण. मज देई गा मान मिळून, जगती आता दयागना. नको करू माझा आहेर, नको लोटूस मला दूर. माझा भरोसा तुझ्यावर, नको घात तयाचा करू. तू जरी मजा वेरीसी, तरी जाऊ कोण्या स्थानासी. कोण त्राता होईल मजसी, एक तुझ्या वाचुनी. तरी उचित जे तुझे मना, ते आता करी नारायणा. मी तव पदी केली याचना, स्वीकारवा आविर न करता. तार मार तूच आता, म्हणून ठेवी परी माथा. अश्रुपात नयने मोठा, होत त्याचे चालला असे. काकुळती ती बोलत, अधिक मास श्रीहरिप्रत. नेत्री अश्रुपात होत, कंपित काया थर थरे. तव त्यास घेऊनी जवळी, काय बोलिला वनमाळी. ज्याने पावले माझे धरले, दुःखमुक्त तोय होय. तू झालासी ना शरणांगत, आता निर्भय राखी चित्त. दुःखी न जीव वैकुंठात, या शोधुनी सापडे येते. ज्याची पावले पडती, तयास साह्ये मी रमापती. आता सोड चिंता पाठी, नको होऊ कासावीस. संसारी ते सुखा मागुनी, दुःख पदरी येते फिरुनी. परी वैकुंठी येता प्राणी, कदा न राही दुःखित. भय शोक दुःख दारुण, यातून सुटे प्राणी येऊन. माझे वैकुंठा लगता चरण, जीव सुखी होत असे. ऐकून त्या श्रीहरी वचना, संतोष झाला त्याचे मना. म्हणे कृपाळू नारायणा, तारी तुझ्या शरणांगता. देव तू जर सर्वज्ञ असता, काय सांगू माझी व्यथा. मज मागे कोणी देवता, अनाथ मी दयाघन. अयन आणि कलामास, असे देवता ते प्रत्येकास. काही ना काही महत्व प्रत्येकास, आहे लाभले भाग्याने. सोमवारी पूजती शिवासी, मंगळवारी त्या दुर्गेसी. बुधवार दिला पांडुरंगासी, गुरुवार श्री दत्तांचा. शुक्रवार तो लक्ष्मी मातेचा, विशेष दिवस पूजेचा. शनिवार तो हनुमंता, मार्तंड पूजती रविवारी. प्रत्येक दिवसास आहे महत्व, प्रत्येकास ते देवनाव.
परिमजला ना कोणी देव, ना ठाव जनलोकात. चैत्र मासी राम जन्मला, श्रावणास तो अवतरला. भाद्रपदी गणेश देवाला, अश्विनी पूजती जगदंबा. प्रत्येक वारा आणि मासाला कोणी ना कोणी स्वामी लाभला. परी मज अभाग्याला, नाही कोणी वाली जगी. ही असे रे माझी व्यथा, मज नच कोणी अनुभविता. मज स्वामी ना आदिदाष्टा, दिव्य सामर्थ्यवान तो. कोणी त्राता लागे असावा, जीवने तरीच त्याचे उद्धरण होत असे भाग्याने. ते भाग्य नाही माझे माती, मी कलंकित दूर लोटती. माझी न गणना कोणी करती, कोणत्याही कार्यास मजला. सर्व कर्मातून टाकला आहे वेगळा करुनी. पतित मलिन मी म्हणूनी, निषिद्ध सर्व कार्यास. नको वाटते हे लाजिरवाने, आता ऐसे हे जगणे. तूच तुझ्या रे हाताने, संपवी मज कैवारिया. जरी तुझ्या पायातली मज मृत्यू आला, तरी माझे उद्धारण श्री हरी होणार. मने विश्वास आता तरी, अथवा मारी मी शरणांगत. हे हरी चिंता माझी निवारी, कृपावंत होऊन या. मी सांगतली माझी व्यथा, आता उचित जे तुझी चिंता. ते तू करी बा अनंता, अन्य मागणे काही नाही. ऐसे निर्वाणीचे वचन, बोलून पडे कोसळून. पडला पदी मलिन होऊन, मलमास हरिसन्मुख. त्यांची पाहून विकल अवस्था, दया उपजली वैकुंठनाथा. तो काय करील ते पुता, कळील म्हणे श्रीहरी. उत्कंठा लावून पांडवा, म्हणे घे विसवा चक्रपाणी. परी पांडव अधीर मनी, ऐकया पुढील वृत्तांत. आता पुढे वैकुंठनाथ, कैसे शांतविल त्याचे चित्त. ते 5व्या अध्यायात साध्येत आपण ऐकूया. हा ब्रह्मांड नारदीय पुराणीचा 4था अध्याय, मलमास विज्ञापनेचा. पूर्ण झाला अधिक मासाचा, असे पुराणा समंत. अरुण विनवणी करी खास, स्वीकारा प्राकृत रचनेस. 4था अध्याय हरिचरणास प्रेमभावे समर्पितो. इति श्री ब्रह्मनारदीय पुराणे अधिक मास महात्मे मलमास विज्ञापन नाम 4था समाप्त. धन्यवाद. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. आता आपण या अध्यायाचा मराठी भावार्थ बघूया. अधिक मास महात्मे अध्याय 4. अधिक मासाची विनवणी. श्री नारायण ऋषी नारदास सांगतात की त्या मलमासाने वैकुंठात येऊन श्री हरींचे चरण धरले. डोळ्यात पाणी आणून तो म्हणाला, हे वैकुंठनाथा, मी तुला शरण आलो आहे. तू माझा उद्धार कर. मला तुझ्या चरणी आसरा दे. देवा, सारेजण माझा धिक्कार करतात. मला सर्व मासांनी आपल्यापासून दूर लोटले आहे. आता तू तरी तुझे भक्तरक्षणाचे ब्रीद आठवून मला आसरा दे. तू तुझ्या भक्तावर संकट येताच ते दूर करतोस. तूच कालिया मारलास आणि गोकुळ वृंदावनातील लोकांचे रक्षण देखील केलेस. द्रौपदीचे हाक ऐकून तूच तिला वस्त्र देखील पुरवलेस. महादवग्नीच्या मुखातून तूच त्या गोपानी नगरजन वासियांचे रक्षण देखील केलेस. भक्त प्रल्हादासाठी खांबातून प्रकट झालास. आता हे दयाघना, तू माझा अवेर करू नकोस. तुझ्याशिवाय माझे रक्षण दुसरा कोण करेल. तेव्हा वैकुंठनाथांनी त्यास धीर देत मोठ्या प्रेमाने जवळ घेतले. ते म्हणाले, बाळ मलमास, आता तू मला शरण आला आहेस ना, आणि मग आता तू चिंता सोड. जो प्राणी एकदा या वैकुंठात येतो त्यास कधीच दुःख करावे लागत नाही, कारण त्या दुःखाला क्लेशाला येथे थारा नाही. आता तू मला तुझे नेमके दुःख काय ते देखील सांग. त्यावर मलमासाने आपली जन्मकथा सांगत देवास म्हटले की देवा, या जगात प्रत्येक वाराला महिन्याला कोणता ना कोणता स्वामी आहे. मला कोणीच स्वामी नाही. त्यामुळे माझा कोणी स्वीकार देखील करत नाही. मला सर्व कार्यात निषिद्ध ठरवले आहे. आता हे उपेक्षिताचे जीवन नकोशी झाले आहे. तेव्हा आता तूच मला तार अथवा मार. मलमासाचे ते तसे निर्वाणीचे वचन ऐकून त्या दीनवाण्या अधिक मासाची वैकुंठनाथास दया आली. आणि असे म्हणून पांडवांना ही कथा सांगताना श्रीकृष्ण मुद्दामच थोडा थांबला. इथे ब्रह्मनारदीय पुराणाचा मलमास विज्ञापनीचा 4था अध्याय पूर्ण होतो. तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर देखील करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी.